हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे पुण्याच्या जंगली महाराज रोडवरती आणि इथे टायटन वर्ल्ड नावाची टायटनची प्रसिद्ध घड्याळांची शोरूम आहे। ही जवळजवळ 40 वर्ष जुनी शोरूम अत्यंत सुंदर घड्याळं देते। ती कशी आहेत ते आज मी तुम्हाला दाखवते। टायटनची सगळ्यात महत्त्वाची सिरीज आहे ती म्हणजे नेब्युला। अहो, ती घड्याळं इतकी सुंदर आहेत ना, बघा मी माझ्या हातात सुद्धा घातलेले आणि हे शोरूममधलं घड्याळ नाही आहे, हे माझं स्वतःचं खूप लाडकं असं घड्याळ आहे। नेब्युलाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे? नेब्युला म्हणजे एक मोठा बादल असतो, असा धूळ आणि सगळा डस्टनी भरलेला असा तो बादल असतो आणि त्याच्यामध्ये स्टार जन्म घेतात। या घड्याळाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये गोल्ड आहे, हिरे आहेत, पाचू आहेत, माणकं आहेत। कशी दिसतात ही घड्याळं बघूया। या घड्याळाचं वैशिष्ट्य काय आहे आम्हाला दाखवता? नक्की दाखवतो तुम्हाला। ह्या ज्या वॉचेस आहेत मॅडम, ह्या नेब्युला म्हणून कलेक्शन आहे आपलं, टायटनचं प्रीमियम कलेक्शन। ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर हे जे वॉच दिसतंय तुम्हाला, हे आसवी म्हणून कलेक्शन आहे, जे 18 कॅरेट सॉलिड गोल्डमध्ये वॉचेस बनवले गेलेले आहेत। ह्याच्यामध्ये प्रत्येक डिझाईन जी आहे ती हँडक्राफ्टेड डिझाईन म्हणू शकतो आपण। या पूर्णपणे प्रीमियम डिझाईन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात आणि प्रत्येक डिझाईन जर बघितली तर सेपरेट तुम्हाला डिझाईन्स त्याच्यामध्ये दिसून येतील। त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण रिअल डायमंड्स यूज केलेले आहेत आणि रिअल रुबीज पण त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत। पूर्ण कलर जर बघितला तुम्ही तर हा रोज गोल्ड कलरमध्ये फिनिशिंग दिलेला आहे आपण। बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर आता रोज गोल्डचा पण जो ट्रेंड आहे तो जास्ती यायला लागला आहे, त्यामुळे आपण आता गोल्ड वॉचेसमध्ये पण आपण रोज गोल्डचा जो फिनिशिंग आहे, जो फील आहे तो कस्टमरसाठी आणलेला आहे। तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हा तुम्ही एकदा वेअर करून बघा, सो तुम्हाला ह्याचा जो डिझाईन आहे, जो फील आहे तो तुम्हाला अनुभवायला मिळेल। अच्छा, दाखवा बरं घालून। येस मॅम, शुअर। त्याच्यात किती कॅरेट गोल्ड आहे? ह्याच्यामध्ये जर बघितलं मॅम तर ह्या 18 कॅरेट गोल्ड वॉचेसमध्ये बनवले गेलेले आहेत। अच्छा, हो। आणि हा जो रुबी आहे का, तो जो साईडला मोठा दिलाय तो? येस येस। आणि हे जे पिंक पिंक दिसत आहेत हे काय आहे? हे डायमंड्स डायमंड आहेत मॅम। येस। पण हे पिंक डायमंड आहेत? येस। ओ माय गॉड। आणि खाली व्हाईट डायमंड। येस। सॉलिडच डिझायनर घड्याळ आहे हा हे। मोस्टली कसं आहे की 22 आणि 24 मध्ये जर बघितलं तर तुम्हाला ज्या गोल्ड वॉचेस असतात त्या बनवता नाही आहेत, कारण ते थोडं सॉफ्ट असतं गोल्ड। सो त्याच्यामुळे आपण 18 मध्ये बनवतो, कारण 18 हे जे आहे ते सॉलिड गोल्ड असतं। आपण बऱ्यापैकी डायमंड्स किंवा त्याच्यामध्ये रुबीज ह्या गोष्टी जास्ती ते यूज करतोय आणि हे पूर्ण आपले हिस्ट्रिकल वॉचेस आहेत। सो त्याच्यामुळे आपण येस येस 18 कॅरेट वापरले। येस मॅम। हे दोन वॉचेस पण खूप सुंदर आहेत। यांची किंमत काय आहे? हा जो वॉच पाहताय मॅम तुम्ही, हा वॉच आहे आपला 650 पर्यंत। त्यानंतर ना आपला जो सेकंड वॉच आहे हा तुम्हाला 550 पर्यंत येऊन जातो आणि हा थर्ड वन जो आहे हा तुम्हाला 7 लाख रुपीज पर्यंत येतो। ओ, एवढी कॉस्टली वॉचेस आहेत। पण खरं सांगू, सोनं, हिरे, रुबी हे सगळं असल्यानंतर वॉचेस कॉस्टली असणारच। आणि त्यासोबतच मॅम तुम्हाला ह्याच्यामध्ये आम्ही अजून ॲडिशनल काही गोष्टी देतोय, ते जर पाहिल्या तुम्ही तर तुम्हाला हे कॉस्टली वाटणार नाही आहे। कारण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण ह्याच्यामध्ये गोल्ड यूज केलेलं आहे, रिअल डायमंड्स यूज केलेले आहेत आणि त्यासोबतच आपण ह्याची जी सेल अँड सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी ही तुम्हाला लाईफ टाईमसाठी फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे। तुम्ही कोणत्याही टायटनला गेलात तर तुम्हाला ह्याचं सेल अँड सर्व्हिस ही फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाणार आहे। बऱ्यापैकी जर बघितलं तर आपण ह्याला जनरेशन वॉचेस पण म्हणू शकतो। आज तुम्ही वेअर करता ते पुढच्या तुमच्या जनरेशनसाठी तुम्ही ह्या देऊ पण शकतात ॲज अ भेट म्हणून, त्यांना नेहमीसाठी हे वॉच वापरता येईल। आम्हाला अजून काही नेब्युला वॉचेस दाखवता? येस नक्की, शो मॅम। स्त्रियांसाठी जसं नेब्युलाचं कलेक्शन आहे तसं पुरुषांसाठी सुद्धा नेब्युलाचं खास कलेक्शन आहे। ते कसं आहे ते आपण बघूया। मॅम मी ह्याच्या किमती सांगतो तुम्हाला। हा जो वॉच दिसतोय तुम्हाला तर हा तुम्हाला जवळपास 14 लाख रुपयापर्यंत मिळून जातो। हा पूर्ण गोल्डमध्ये मिळालेला आहे। त्यानंतर हा तुम्हाला मिळून जातो ऑलमोस्ट 2.50 लॅक्सपर्यंत। हा जो वॉच पाहताय तुम्ही तर ह्याच्यामधली जी डिझाईन आहे त्यानुसार हा जो वॉच आपण ठेवलेला आहे तो 550 पर्यंत ठेवलेला आहे। त्यानंतर ह्या ज्या गोल्ड वॉचेस दिसत आहेत तुम्हाला तीनही, तर ह्या तुम्हाला ऑलमोस्ट 15 लाख रुपयापर्यंत मिळून जातात। ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर प्रत्येकाची डिझाईन तुम्हाला युनिक मिळून जाईल। त्यानंतर लेदरमध्ये पण आपल्याकडे वॉचेस येतात, तर ह्याच्या कॉस्टिंग तुम्हाला 4 लॅक्सपर्यंत मिळून जातात।
आपल्याला ही जी पूर्ण सोन्याच्या पट्ट्यांची घड्याळं दिसत आहेत तर ह्याच्यामध्ये गोल्ड वेट किती असेल? ह्याच्यामध्ये जर पाहिलं मॅम तुम्ही, ह्या ज्या गोल्डच्या वॉचेस तुम्हाला दिसतात आहेत तीनही, तर ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये गोल्ड वेट जे आहे ते वेगवेगळं आपण दिलेलं आहे. जसं की आता ह्याच्यामध्ये पाहता तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 42 ग्रॅमपर्यंत गोल्ड वेट मिळून जातं. हा जो पूर्ण गोल्डचा विथ डायमंडवाला वॉच दिसतोय ह्यामध्ये तुम्हाला 52 पर्यंत गोल्ड वेट मिळून जातं. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर हा जो फुल गोल्डचा वॉच दिसतोय तुम्हाला, ह्याच्यामध्ये जी डिझाईन्स यूज केलेली आहे आपण ब्रेसलेट पॅटर्नची, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 57 ग्रॅमपर्यंत गोल्ड वेट आपण दिलेलं आहे. यांच्या किमती काय आहेत? हा जो वॉच दिसतोय मॅम तुम्हाला, हा जो वॉच पाहिला तुम्ही तर हा पूर्णपणे ब्रेसलेट लुकमध्ये बनवलेला आहे आपण. ब्रेसलेट लुकमधला जो वॉच आपण तुम्हाला देतोय तर ह्याची कॉस्टिंग तुम्हाला 15 लाख रुपयापर्यंत मिळते. आणि ह्याच्यामध्ये जे आपण गोल्ड वेट यूज केलेलं आहे त्याच्यामध्ये 53 ग्रॅमपर्यंत आपण गोल्ड वेट यूज केलेलं आहे. त्याचसोबत हा जो पट्टा दिसतोय तुम्हाला, ह्याला आपण मेश स्ट्रॅप म्हणून म्हणतो. हा जाळीसारखा बेल्ट असतो जे पूर्ण सोन्याच्या तारांसोबत आपण हा पट्टा बनवतो. हा वॉच जर बघितला तर ह्याच्यामध्ये आपण जवळपास 53 ग्रॅमपर्यंत गोल्ड वेट यूज केलेलं आहे. ही हँडक्राफ्टेड म्हणजे हाताने बनवलेली सोन्याची हिऱ्या माणकांची घड्याळं आहेत. तुम्ही साधं जरी हाताने बनवलेलं हँडक्राफ्टेड घड्याळ घेतलं तरी त्याची किंमत लाखो रुपयांमध्ये असते. आणि हे तर एवढं सगळं देत आहेत. खरोखर टाटा इज ग्रेट. नेबुला घड्याळामधली इन्व्हेस्टमेंट ही लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. ही जनरेशन वॉचेस आहे. हा आपल्याकडचा एक सुंदर असा ठेवणीतला दागिना आहे. हा आपल्याकडून आपल्या मुलांच्याकडे, त्यांच्याकडून नातवंडांकडे, आणि जेवढा तो जुना होत राहील तेवढी त्याची व्हॅल्यू वाढतच राहील. पण डेली वापरामध्ये आपल्याला स्टायलिश आणि सुंदर अशी घड्याळं हवी असतात. मग त्यासाठी आपल्याला रागा सिरीज आहे ना, ती कशी आहे ते बघूया. मॅडम, तुमच्या रागा कलेक्शनबद्दल सांगता? हे रागा कलेक्शन लेडीज कलेक्शन आहे. लेडीज कलेक्शनमधला हा लेटेस्ट कलेक्शनमध्ये आहे. जसं ह्याच्यात ते ज्वेलरीसारखं यूज केलेलं आहे, ब्रेसलेटसारखं फिनिशिंग बेल्ट दिलेलं आहे, डायमंड्स वगैरे यूज केलेलं आहे, सोरोस्की क्रिस्टल्स यूज केलेलं आहे. शेप्स पण बघितलं डायलचे ते युनिक शेपमध्ये केलेले आहे. रागाच्या मेन ह्याची डायल जे यूज केली रागा पर्ल म्हणजे मदर ऑफ पर्लची डायल यूज केलेली आहे. अच्छा, म्हणजे शिंपला. येस, मदर ऑफ पर्ल फिनिशिंगसारखं त्याची डायलमध्ये डिझाईन होणार. जसं तुम्ही शेअर करणार, तुमचा हात मूव्ह होणार, तसं ते पर्ल फिनिशिंगमध्ये मूव्ह पण होणार. वा, हे मला खूप आवडलं. मस्तच आहे. मॅडम, एकदा तुम्ही ट्रायच करा ना, एकदा तुम्ही तुमच्या हातात घालूनच बघा. ओ माय त्याची माय, डायल पण बघा मॅम, किती सुंदर आहे. तुमच्या हाताला किती सुंदर दिसतोय. खरंच खूपच छान आहे हे घड्याळ. याची काय किंमत आहे? हे 26,000चा वॉच आहे. 26,000. 26,000चा वॉच. पण ह्यातले डायमंड रिअल नाही आहे. रिअल नाही आहे, हे सोरोस्की क्रिस्टल्स आहे. मशीन फिक्शन आहे, एवढं लवकर पडणार पण नाही. पण ह्याचा लुक बघितला तर लुक चांगला आहे. याची काय किंमत आहे? ह्याची 22,000 किंमत आहे. आणि ह्याची? ह्याची 28,000 किंमत आहे. हे पण फार सुंदर आहे. हो. आणि हे डबल डायलचं हे कितीला आहे? हे पण 22,000च्या रेंजमध्ये. 22,000. मला हे जरा ट्राय करायचं आहे. ह्याचे असे दोन डुएल टाईम वॉच आहे. हे थोडंसं स्क्वेअर टर्न पण होणार. अच्छा, हे असं पण असं होणार. signal, yes. आणि मग बाहेर काढताना वाव, किती सुंदर आणि स्टायलिश घड्याळ आहे हे. जर का तुम्ही एखाद्या फंक्शनला घातलं तर तुम्हाला नक्की विचारणार की हे घड्याळ कुठनं घेतलं. ह्याची 26,000 प्राईस आहे. हे जे ॲज अ ज्वेलरी आहे, हे सगळे क्रिस्टल्स लावलेले आहे, कलरफुल क्रिस्टल्स आहे. मदर ऑफ पर्लची डायमंड फिनिशिंगची डायल यूज केलेली आहे ब्रेसलेट लुकमध्ये. ह्याच्यात आपल्याला हा एक कलर पण आहे, ॲज डिफरंट शेड कलर ब्रायडल लुकसाठी. वाव, ब्रायडल कलेक्शनमधलं आहे हे पण. आय एम रागा कलेक्शन. आणि ॲज हे पण एक आहे, हे पूर्ण असं कडासारखं ब्रेसलेट लुकमध्ये केलेलं आहे. हे 43,000चा वॉच आहे. ॲज अ सोरोस्की क्रिस्टल्स. ह्याच्यात कलर्स पण आहे. वाव, काय मस्त दिसतंय ना. ओ माय माय. याची प्राइस काय आहे? ह्याची 43,000. 43,000. हे टायटनचं रागा मसाबा कलेक्शन आहे. वाव, अप्रतिम आहे. मला ट्राय करायचं आहे. मॅम, कुठलं ट्राय करायचं? हे वाला? तिन्ही पण. ओके. काय बेलबुट्टी आहे. ओ माय माय. याची काय किंमत आहे? ह्याची 15,000 आहे.
15,000चं घड्याळ आहे. 15,000चं वॉच आहे. ओ, विश्वास बसत नाही. हे पण एक युनिक आहे. ॲज अ लोटसचं बेल्ट दिलेलं, ह्याच्यात फ्लावर्स डिझाईन केलेलं आहे बेल्टवरती. वा, आणि याची काय किंमत आहे? ह्याची 12,000. 12,000. आई गो, काय सुंदर आहे स्क्वेअर हे. डायल दिलेले आहे. याची काय किंमत आहे? ह्याची 22,000. माय माय. मॅम हे बघा, अजून एक नवीन कलेक्शन आहे. ह्याचा कलर पण डिफरंट आहे आणि डायलचा शेप पण डिफरंट आहे. ओ, हे घड्याळ पाहून मला कोकम सरबताची आठवण येते. तसाही आता खूप उन्हाळा आहेच. अप्रतिम कलेक्शन आहे. याची काय किंमत आहे? ह्याची 12,000 किंमत आहे. रागा सिरीजची घड्याळं 5,000पासून सुरू होतात आणि हे 5,000मध्ये बघा किती सुंदर कलेक्शन आहे. आणि हे सुंदर घड्याळ आहे ना, हे 5,900 रुपयांचे. हे 5,000 पासून तर 8,000 पर्यंत आहे. जेंट्स रागा पण आम्हाला दाखवता का? मॅम रागा कलेक्शन ओनली लेडीजसाठी आहे, जेंट्समध्ये नाही आहे. अच्छा, म्हणजे जेंट्सना त्यामुळे राग येऊ शकतो, कारण इतकं सुंदर कलेक्शन त्यांच्यासाठी नाही, ते फक्त आपल्या स्त्रियांसाठी आहे. लेडीज कलेक्शन तर मी अगदी मनापासून दाखवलं, पण माझे जेंट्स व्ह्युअर्स नाराज होतील ना, मग त्यांच्यासाठी मी खास जेंट्स कलेक्शन दाखवतीये. ते तुम्हाला खूप आवडेल. नमस्ते मॅम. नमस्ते. काय प्रकारचं कलेक्शन आहे हे? हे जे कलेक्शन आहे हे टायटनचं एक लक्झरी कलेक्शन आहे, मेड इन स्विस. स्वतः टायटन स्विसमध्ये वॉच मॅन्युफॅक्चर करून मेन्स लोकांसाठी हे वॉच इंडियामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. याची जी स्पेशलिटी आहे ती याचे जे मटेरियल क्वालिटी, याची ग्लास कॉम्बिनेशन्स आणि जे मेटल फिनिशिंग, ही सगळी याची स्पेशलिटी आहे. याच्यामध्ये तुम्हाला वॉरंटी ॲडिशनल येते. याची किंमत काय आहे? मॅम या वॉचची किंमत आहे 33,000 आणि त्याच्यामध्ये जे कलर कॉम्बिनेशन आहे हा एक, याची किंमत आहे 29,000. हे अजून एक घड्याळ आहे, टायटनचं स्विस कलेक्शन आहे आणि ह्याचं नाव आहे झायलस. बघा काय सुंदर आहे. आणि हे ऑटोमॅटिक वॉच आहे आणि ओपन हार्ट आहे. हे बघा, याच्यामध्ये ना ही अशी मुवमेंट होतीये, हार्टबीट असतात ना तशी दिसतीये. आणि ह्याची किंमत आहे 80,000 रुपये. पण 80,000 देण्यासारखं घड्याळ आहे बरं का. मॅम याच्यामध्ये तुम्हाला लेदर कलेक्शन पण आहे. याच्यामधलं एक तुम्ही ट्राय करून बघा मॅम वॉच. ब्राऊन लेदर विथ व्हाईट डाईल. वा, हात कसा भरलेला वाटतो. या घड्याळाची काय किंमत आहे? मॅम या वॉचची किंमत आहे 24,000. त्याच्यानंतर इथे वॉच आहे 20,000चा आहे, 50,000चा आहे आणि हा 55,000चा आहे. या घड्याळांची प्राइस एवढी का आहे? मॅम हे जे वॉचेस आहेत हे स्विस मेड वॉचेस आहेत. याच्यामध्ये तुम्हाला मटेरियल क्वालिटी किंवा त्याचं ग्लास क्वालिटी पूर्ण डिफरंट येते. मी तुम्हाला सांगतो, याचं जे स्टील दिलं आहे हे सर्जिकल एग्रेड स्टील आहे. या स्टीलने तुमच्या स्किनला एलर्जी वगैरे होणार नाही, करोजन होणार नाही. याच्यावरती जी ग्लास यूज केलेली जी आहे ती सफायर क्रिस्टल ग्लास आहे. या ग्लासवरती क्रॅचेस येत नाही तुम्हाला. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे बेल्ट यूज केलेले आहेत, जेन्युइन लेदरमध्ये बेल्ट यूज केलेले आहेत मॅम. त्यांना तुम्हाला वॉरंटी वगैरे येणार आहे. जी मुवमेंट आहे त्याची मुवमेंट ॲक्युरेसी वाईज बेस्ट येते. स्विस मुवमेंट ही ॲक्युरेसी वाईज बेस्ट येते. आणि जर तुम्ही मार्केटमध्ये पाहायला गेले, स्विस वॉचेसची जर प्राईस तुम्हाला 40,000 to 50,000 पासून स्टार्ट होते. आपल्या वॉचेसची जी प्राईस आहे ती 20,000 पासून 80,000 पर्यंतची रेंज आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हे जे वॉचेस येतात खूप रिजनेबल प्राईसमध्ये आणि खूप बेस्ट येतात. आता या वॉचचा जर तुम्ही लुक पासाल तर ते एकदम बोल्ड आणि एकदम फॅन्सी लुकमध्ये येतं. फॉर्मल, कॅज्युअल सगळ्या याच्यावरती तुम्ही वेअर करू शकता. हे मात्र खरं आहे. आम्हाला तुमचं अजून काय कलेक्शन आहे दाखवता? हो मॅम, नक्कीच. हे आपला अजून एक टायटनचा कलेक्शन आहे. हे जे कलेक्शन आहे हे स्टेलर सिरीजचं कलेक्शन आहे. याच्यामध्ये थोडेसे वॉच युनिक आणि डिफरंट डिझाईनमध्ये केलेले आहे. आणि हे जे कलेक्शन आहे हे रिगलिया सिरीजचं कलेक्शन आहे टायटनचं. हे थोडंसं पार्टीवेअर अशा लुकमध्ये तुम्हाला वॉचेस दिले जातात. इथे जी रेंज आहे ते 30,000 पासून 95,000 पर्यंतची आहे. आणि इथली जी रेंज आहे, इथे जी रेंज आहे ही 10,000 पासून 30,000च्या रेंजपर्यंत आहे. सध्या युग आहे स्मार्ट वॉचचं आणि इथे स्मार्ट वॉचचं अप्रतिम कलेक्शन आहे. म्हणजे त्याचे शेप वेगळे आहेत, आकार वेगळे आहेत, स्टाईल वेगळी आहे. काही काहींमध्ये GPS सुद्धा आहे. दाखवता जरा कशी आहे? मॅम हे आपलं टायटनचं नवीन कलेक्शन आहे, सेलेस्टर 2.0. यात GPS आहे. ट्राय करू. ओ मस्त. यात कलर ऑप्शन पण येतील तुम्हाला 2 अजून. याची काय किंमत आहे? 11,500 मॅम हे नवीन लेडीजमध्ये एक कलेक्शन आले, एक वेळेस ट्राय करून बघा. वा, याची काय किंमत आहे? 9,000 मॅडम. हा जो वॉच आहे ब्राऊन कलरचा स्मार्ट वॉच आहे, एकदम छान वॉच आहे.
ओ याची काय किंमत आहे? हा 9500चा आहे मॅम. हे जे तुम्हाला कलेक्शन देते याची प्राइस आहे 6000 to 11000 पर्यंत येतात वॉचेस तुम्हाला. टायटनने जशी रिस्ट वॉच निर्माण केलेली आहे तशी ही वॉल क्लॉक पण निर्माण केलेली आहे. बघा ना काय सुंदर आहे. हे अँटिक फिनिशचं जे घड्याळ आहे ना याची किंमत आहे 6200 आणि हे जे एकदम मॉडर्न घड्याळ दिसते ना भलं मोठं हे 10,000चं आहे. आणि अशी अनेक सुंदर सुंदर वॉल क्लॉक आपल्याला बघायला मिळत आहेत. आता आपण टायटनचं एज कलेक्शन पाहू. एज म्हणजे काय तर कड असते ना एखाद्या गोष्टीची ती कड आणि ती किती पातळ असू शकते हे आपण इमॅजिन पण नाही करणार. इतकं सुंदर कलेक्शन आणि अगदी असं पातळ असं टायटननी काढलेलं आहे. नमस्ते. नमस्ते. आम्हाला एज कलेक्शन कसं आहे दाखवता? हो मॅम, हे जे आहे ते हे सगळे एज कलेक्शनमध्ये आहे. हे जे आहे ते हे लेडीज कलेक्शन. हे जे आहे जगातलं सगळ्यात पातळ असं वॉच आहे. ह्याचं नावच असं एज. एज म्हणजे सगळ्यात किनारा आपण कड म्हणतो ना तो आहे. आणि ह्याची जी थिकनेस आहे मशीन थिकनेस जे आहे ते 1.15 आहे आणि ही जी बॉडी थिकनेस आहे ती 3.15 आहे. जसं आपण आधार कार्ड आहे तुमचं किंवा ATM कार्ड आहे त्या थिकनेसचं हे वॉच बनवलेलं आहे. एवढ्याच थिकनेस आहे. ह्याच्यामध्ये लिहिलेलं पण आहे हे सगळे जे आहे ते. ह्याच्यामध्ये तुम्हाला मशीन पण दाखवलेली आहे जे तुम्ही बघू शकता मॅम. ओके, तुम्हाला हे घालायचं असेल तर तुम्ही घालून पण बघू शकता. नाईस. आणि बोथ यूज करू शकता. वा, याची किंमत काय आहे? 16,500. मॅडम आणि हे सिरॅमिक वॉच म्हणजे काय आहे? सिरॅमिक जसं आपण गोल्ड आहे किंवा एक मेटल असतं तसंच हे एक मेटल आहे. सिरॅमिक हे स्टोनपासून बनवलेलं असतं. म्हणजे दगड असतात त्याची पूड बनवलेली असते त्याच्यापासून एक प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यापासून हे डिझाईन बनवलं जातं. जसं की स्फटिक ह्या टाईपचं आहे. ह्याचं जे किती वर्ष तुम्ही घाला मॅम ॲज इट इज असंच लुक राहणार आहे. म्हणजे त्याची शायनिंग तशीच तशीच राहणार मॅम. काही प्रॉब्लेम येणार नाही. ह्याला चरे जाणार नाहीत. आणि हे पडलं वगैरे तरी काही प्रॉब्लेम नाही? मॅम हे जे आहे ते हाय क्वालिटीचं सिरॅमिक बनवलेलं आहे. हां. जर ह्याच्यावरून काही अंतरावरून जर तुमच्यापेक्षा जास्त हाईट असेल तर हे पडल्यानंतर फुटेल म्हणजे हां. त्याचे तुकडे होऊ शकतात. पण तुम्ही यूज पण करू शकता मॅम. असं हे युनिक वॉच बनवलेलं आहे मॅम. याची प्राइस रेंज काय आहे? ही 33,495चं आहे. हे जे आहे ते 28,995चं आहे. हे जे आहे ते 24,995चं आहे आणि हे जे आहे 44,495चं आहे. लेडीज कलेक्शन झालं, जेंट्स कलेक्शन झालं, पण आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणजे तो आहे आपली मुलं. अहो त्यांच्यासाठी काही नाही दाखवलं. ताई त्यांच्यासाठी काही आहे की नाही? लहान मुलांसाठी पण वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. टायटनमध्ये आपल्याकडे जूट कलेक्शन हे बेस्ट कलेक्शन आहे लहान मुलांसाठी, ज्याच्यामध्ये 1000 ते 1600 पर्यंत आपल्याकडे प्राइस रेंज आहे. किती छान आहेत ना. आणि रेंज पण अगदी अफोर्डेबल आहे. 1000 रुपयांपासून 1600 रुपयांपर्यंत. हे आहे टायटनचं सोनाटा आणि फास्ट ट्रॅक कलेक्शन. इथे फक्त महागडीच घड्याळं मिळतात असं नाहीये, तर टाटांनी सर्वसामान्य माणसाचा विचार करून अगदी 1500 रुपयांपासून सुद्धा सुंदर सुंदर घड्याळं बनवलेली आहेत. फक्त त्याच्या क्वालिटीमध्ये फरक आहे. वरचं जे आहे ते सर्जिकल स्टील आहे तर हे साधं स्टील आहे. असे काही फरक तुम्हाला ठळकपणे जाणवतील. फास्ट ट्रॅक हे यूथ कलेक्शन म्हणून ओळखलं जातं आणि त्याची पण सुंदर व्हरायटी इथे आपल्याला दिसतीये. या शॉपच्या बेसमेंटमध्ये सर्व्हिस सेंटर आहेत आणि हे आहेत विशाल पानगळ. नमस्ते व्ह्युअर्स. हे स्टोअर मॅनेजर आहेत बरं का आणि यांचं या दुकानावरती अगदी पूर्ण लक्ष असतं. तुम्ही या सर्व्हिस सेंटरमध्ये काय काय सर्व्हिस देता? आपण ग्राहकांचे जे पण मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट, रिसेल, डॅमेजेस किंवा अंडर वॉरंटी वॉचेस, आउट ऑफ वॉरंटी वॉचेस, आपण इथे सर्व रिपेरेबल टायटनच्या अंडर जितके पण ब्रँड आहेत त्यांचं आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आफ्टर सेल सर्व्हिस इज द की ऑफ द बिझनेस. तर तो आपण इथे पूर्णपणे हाताळतो. इथे आमची सर्व्हिस सेंटर टीम
पूर्णपणे त्या सर्व गोष्टींचं देखभाल करतात. व्ह्युअर्स, मी तुम्हाला ओळख करून देते. हे आहेत केतन जोशी. नमस्ते साहेब. टायटन वर्ल्ड या जंगली महाराज रोडवरच्या दुकानाचे ओनर. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे दुकान तुम्ही सुरू केलं तर त्याची संकल्पना कशी तुमच्या मनात आली? बेसिकली जेव्हा टायटन चालू करत होते तेव्हा माझ्या घरात लेडीज लोक फार होती आणि माझे वडील एका कार ॲक्सिडेंटमध्ये वारले होते. म्हणून मला ती आयडिया होती की लेडीज लोकांसाठी काहीतरी चालू करायचं. म्हणून आम्ही ते दुकान टायटन 1990मध्ये चालू केलं. म्हणजे आता जवळपास 40 वर्ष होत आली. हो, 27 मार्च 1990 पाडव्याच्या दिवशी आपले भारतरत्न पंडित भीमसेन जोशींनी हे दुकान उद्घाटन केलं आणि तेव्हापासून लोकांनी फार प्रेम दिलं आहे. जोशी साहेब, तुमच्या दुकानामध्ये इतकं सुंदर सुंदर घड्याळांचं कलेक्शन आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या आवडीचं घड्याळ कोणतं? हो, माझ्या आवडीचे 3-4 चांगले वॉचेस आहे. हां मी तुम्हाला ते दाखवतो. आता हे जे वॉच आहे हां हे GRD टाटांचं सिग्नेचर ऑटोग्राफ वॉच आहे. ओ, दिस इज त्यांना भारतरत्न मिळालं त्यावेळेसचं आहे. अच्छा. कलेक्टर्स आयटम. या घड्याळामध्ये भारतरत्न JRD टाटा यांची सही अगदी स्पष्ट दिसतीये. हे माझं अजून एक फेवरेट घड्याळ आहे. खादीचा उपयोग करून हे घड्याळ बनवलेलं आहे. आपल्या भारताचं स्पेशालिटी म्हणून त्यांनी दाखवलेलं आहे. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे घड्याळ गडकरी साहेबांनी आपल्या पार्लमेंटमध्ये सगळ्या पार्लमेंटेरियन्सला ऑफर केलं होतं की तुम्ही या हे आणि असे घड्याळ घाला जे भारतात बनत आहे. ओ, त्यांनी हे संसदेत दाखवलेलं घड्याळ आहे. हो. बघा व्ह्युअर्स, खरोखर हे खूप आकर्षक घड्याळ आहे. हा पूर्ण त्यांनी खादीचा बेल्ट दिलेला आहे आणि यातनं टाटांचं देशप्रेम दिसून येतं. अर्थातच तेव्हा ही घड्याळं लिमिटेड एडिशनमध्येच बनलेली होती. आता हे घड्याळ मिळत नाही आणि हे जोशी सरांच्या कलेक्शनमधलं खास घड्याळ आहे. आता हे घड्याळाविषयी तुम्हाला सांगतो. आपल्या तिथे 26/11 अटॅक झाला होता ताज हॉटेलवरती आणि तिथे बरीचशी लोक मृत्यू पावली होती. हो. तर त्यांच्या आठवणी टायटननी हे घड्याळ बनवलेलं होतं. हां आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की जितकी घड्याळं आम्ही बनवली आणि विकली त्याचे सगळे पैसे त्या विक्टिमसाठी गेलेले आहेत, जिथे ज्यांना हानी झाली आहे. म्हणजे या घड्याळाचे सगळे पैसे हां, टाटांनी हे डोनेट केले. हो. हे बघा व्ह्युअर्स, याच्यामध्ये ताज हॉटेल अगदी क्लिअर कट दिसत आहे. सर, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची. माझा व्हिडिओ पाहून जर का माझे व्ह्युअर्स तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना काही खास ऑफर द्याल का? नक्की देऊ. आम्ही नक्की त्यांना देऊ. जी ऑफर असेल डिस्काउंटची वगैरे इतर नक्की त्यांना भेटेल. त्याच्या अतिरिक्त आमच्या पासून तुमच्या आठवणीसाठी काहीतरी गिफ्ट वगैरे आम्ही नक्की देऊ. अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्या व्ह्युअर्सना गिफ्ट पण देणार जर त्यांनी इथे परचेस केलं तर? आता तुमच्या याच्यासाठी डेफिनेटली. नक्की ना. तुम्ही मला तुमची शोरूम दाखवलीत आणि तुमची सगळी घड्याळं का वैशिष्ट्यपूर्ण आहेत, त्यांच्या किमती कशा आहेत, हे सगळं सगळं समजावून सांगितलं. मला खूप आवडलं आणि माझ्या व्ह्युअर्सना पण खूप आवडेल. तुमचे खूप खूप आभार.